हॅलो चेक. थँक्यू सो मच सूरजी पाटील सर. जाऊयात आपण आजच्या दिशेनं. पिंपळा संघाने जर का विचार केला तर थेट लढत मारली आजच्या दिवसातील आई गावदेवी पिंपळा संघानं शेवटचे मॅच खेळण्यामध्ये. आणि आता मात्र पिंपळा संघाची 2 हात घेऊन करणार याच्याकरिता होणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. अपील करण्याचा एक जायज प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. आणि विकेटचं बटन फलंदाज होतोय बाद आणि परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या असल्याला. विकेटचं बदल सध्या तरी होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन सध्या तरी दाखल होत असताना पहा टीम SBB कुपरीकडून पहिल्या षटकापासून प्रेशर क्रिएट करण्याची सुरुवात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज या पुढचा बॉल आहे बॅटच्या फेस मध्ये जसा आलाय तसा डायरेक्टली फेकून दिलाय. डीप फाईन लेग मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जात असताना इथून मात्र चौकार 4. पॉवरफुल स्ट्रोक सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 6 या अंकावर धावफलक एकमेकांवर वरचढ होत असताना इथून मात्र हे दोन्ही संघाचे खेळाडू आपण पाहताय. सरळ बॅटनं उडवलं गेलं होतं चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आणि 2 धावा इथे मात्र आपण पाहताय. जेव्हा एक वेळ मिळाला जसं चेंडू कलेक्ट होईल फेकून दिला जाईल कलेक्शन होईल तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत असताना टीम सुपोंडे संघाकडून पॉवरफुल बॅटिंग ऑर्डर याही टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत सारखा फलंदाज बाद झाला. थोडीशी निराशा डेफिनेटली टीम अर्थातच सुपोंडे संघाला इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज या पुढचा बॉल आहे अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं चेंडू सध्या तरी ट्रॅव्हल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आणि धावफलक सिंगलना पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचत असताना 9 ह्या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहतोय. बाकी राहत असताना आपण इथून मात्र पाहताय. हॅलो हॅलो पुढचा ही बॉल यावेळेस आपण पाहताय. क्षेत्ररक्षक नाही या त्या क्षेत्रामध्ये अंतिम चेंडूवरही करारी प्रहार होतोय आणि चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार चौकार. षटक संपेल. क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुपोंडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 13 या अंकावर धावफलक. हॅलो हॅलो शेख. हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहताय षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात 1/13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना षटक क्रमांक द्वितीय षटक हाताळण्याकरिता SBB कुपरी संघाकडून सागरला आधीच्या मॅचचा आपण जर का विचार केला तर तिसरं षटक हाताळण्याकरिता सागर इथे मात्र आला होता. पण यावेळेस थोडंसं गेम प्लॅनिंग मध्ये चेंजेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आणि
नक्कीच इथून मात्र आपण पाहताय षटक संपलं क्रमांक 1 धावा संख्या 13 या अंकावर धावफलक अजूनही 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये सागरला इथून मात्र आमंत्रित केले गेले. पहिलाच बॉल सागरचा पहा यष्टीरक्षकाच्या कदाचित चुकीमुळं आणि त्याच्यानंतर गोलंदाजाच्या चुकीच्या कलेक्शनमुळे मिळालेली ही 2 धावा इथून मात्र 22 स्वरूपात आपल्याला मिळताना पाहायला मिळतात, ज्या की संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातात ना फलंदाजाच्या ज्या संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना आपण पाहताय 2 धावा 22च्या इथून मात्र मिळतात. धावफलक पोहोचत असताना 2 धाब्याच्या बढतीनं 15-15 गरज आहे याच पद्धतीच्या धावसंख्येची. आता मात्र जशा पद्धतीने किंवा ज्या पद्धतीने धावा येतील ना त्या पद्धतीने कन्वर्ट करणं सुपडणे संघाला कुठेतरी मात्र गरजेचं असणार आहे. काय घडेल पिंपळा संघाच्या विपक्षात सामना खेळण्याकरिता कुठला संघ पोहोचेल त्याकरिताची ही लढत स्विच हिट करायचं होतं. मी बदल हा काळाचा नियम जरी असला तरी परफेक्टली आपण त्यामध्ये एक्सपर्ट असणं किंवा परफेक्टली ती गोष्ट आपल्याला जमणं गरजेचं आहे. चांगला स्ट्रोक होता लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र सध्या तरी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. आधी मात्र आपल्याला 22 स्वरूपातल्या 2 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. चला थोडंसं गेम स्पीडअप करा. गोलंदाज सागर तयार. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हाही आहे. इथे मात्र सागर चेंडू खाली खूप सारा दूरवर पाहायला मिळाला चेंडू पासून असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडूही खूप वेळ हवेत पाहायला मिळाला. कलेक्शन झाल्यानंतर घडलेली चूक थोडीशी इथे मात्र वेळेच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा घेत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 18 या अंकावर धावफलक. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक 18 धावफलकावर सध्या तरी या जॉईन होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज तयार. सन्माननीय बाबूजी शेट्टी साहेब आणि यादगिरी साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही दोन्ही व्यक्तिमत्वांनी इथे मात्र विनंती करतोय पण क्रीडा मंचावरून सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. वेलकम सुस्वागतम. आपलं खासदार चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिंगल अंकित होतीये आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 19 जगात बारी 19 फेब्रुवारी आणि तो सगळा धावफलकावर जॉईन होत असताना गोलंदाज तयार. ओहो खूप सारा ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर होणारा चेंडू. खराब चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचला आणि एक धाव सध्या तरी अंकित होत असताना आणि धावसंख्या 20 समसंख्यामध्ये धावसंख्या आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑफिशियल आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर फसवलं गेलं आणि गंडवलं गेलं इथून मात्र बॅटरला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण आता मात्र फलंदाजांना चाणक्य नीतीने ही एक धाव येथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात पूर्ण केली गेली. षटक संपलंय. क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर या सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 21.
भावेशला आणले गेले. अंतिम षटक हाताळण्याकरिता चॉप केले गेले यावेळेस चेंडूला सर बॅटनं पराग तिथपर्यंत पोहोचलेत. जो जुना खेळ होता, कारण जेव्हा प्रेक्षक राजामध्ये गेल्यानंतर एक पराग यांच्या बॅटिंगची चर्चा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली होती आधीच्या मॅचमध्ये. तेच परागला आपण इथून मात्र पाहिलंय. खूप सारा अनुभव संपूर्ण खेळाडू इथे मात्र आपण पाहताय. काही कारणास्तव बॅकफुटला जाताना पाहायला मिळालं, क्रिकेटपासून दूरही त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. पण टायगर अभी भी जिंदा आहे हे सध्या तरी या मॅचमध्ये खासदार चषक 2025 मध्ये इथे मात्र दर्शवलं गेलं. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज भावेश पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल आहे, याबा सोडवला गेलाय परागच्या दिशेनं चेंडू. जिथे मात्र अनुभव आहे तिथे मात्र चुकी खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. परागच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पतन जेल बादच्या स्वरूपात. फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतोय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष राहतोय. मी पुन्हा एकदा तेच म्हणेन की या 4 चेंडूंवर या मॅचचं भवितव्य. गोलंदाज सय्यद, बॅटची कडा यावेळेस पाहायला मिळाली आहे का? यस, पोहोचला होता कॉमेंट्री बॉक्स पर्यंत ही आवाज. म्हणून अशा क्षणाला शांत राहणं कधीतरी गरजेचं असतं. पंचांच्याही कानापर्यंत तो आवाज पोहोचणं गरजेचं आहे. विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या अस्याला. एक आपल्याला सिरीज किंवा एक शृंखला सध्या तरी या भिवंडी लोकसभेमध्ये पाहायला मिळते. आपण पिंपळणा नगरीमध्ये पाहिलं बाळ्यामामांच्या नावानं BC भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची एक आपल्याला चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा पाहायला मिळाली. आणि आज वाडा नगरीमध्ये ही भव्य दिव्य खासदार चषक आपण इथून मात्र पाहत आहे. यावेळेस निर्धाफेकी आहे, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं. पहा, परफेक्टली माइंडनं इथे मात्र गोलंदाजीची जी ऑर्डर आहे ती सध्या तरी सेट केली गेली आहे, जेणेकरून आपला जो काही मनसुबा असेल तर समोरच्या संघाला सध्या तरी ते मात्र कळता कामा नाही. चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत 4 धावसंख्या स्थिरावत असताना 3 बाद 22 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. 4 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाज तयार. पुढे येऊन खेळण्याचा सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुली यावेळेसही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. निर्धावफेकी, डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही मात्र बाकी राहतोय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नव्हते पण पोहोचलेत, वेळेवर पोहोचलेत असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू कलेक्ट करणं गरजेचं होतं आणि 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील, ग्राह्य धरल्या जातील. 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहे 24 विजयाकरिता 18 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता.
हॅलो विक्रमगड विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुनील भाऊ भुसारा, आपला माणूस आपला आमदार म्हणून ज्यांची ख्याती या महाराष्ट्रभर आपल्याला सध्या तरी इथे मात्र पाहायला मिळाली, त्यांचं हे गीत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. पहिलाच बॉल स्ट्रॉंगली अपील, पंचांचा हात हळूवार का होईना पण इथे मात्र आकाशाच्या दिशेनं विकेटचं बदन. फलंदाज होतोय बाद, परतावं लागतं तंबूच्या असला. फलंदाजांनी स्वतःची खेळाडू वृत्ती इथे मात्र दर्शवली आहे, त्यामध्ये त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. विकेटचं बदन. मात्र 25 धावा संख्येची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर असं वाटलं गणपती बाप्पा मोरया, श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल, पण तसं काहीच चित्र दिसलं नाहीये. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. टायगर अभी भी जिंदा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पराग पाटील जॉईन होत असताना न्यू बॅटर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पहिलाच बॉल इथे मात्र वाघानं पहिल्याच बॉलवर डरकाळी फोडायला सुरुवात केली आहे. चेंडूला आल्या आल्या पहिल्याच बॉलवर पाठवलाय. खासदार चषक 2025 बँडेड षटकार. गोलंदाज सय्यद. ओहो, पुढच्याही चेंडूवर इथे मात्र मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, मिस केलं गेलं कारण मनासारखा फटका कन्वर्ट करता आला नाहीये. त्याची निराशा साफ इथे मात्र पराग पाटील यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल अंकित होती. धावसंख्या सिंगलच्या बढतीनं 7. या अंगावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय पॉवरफुल स्ट्रोक होता, गरज होती. जसं पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलपासून गोलंदाजांनी दडपण निर्माण करायला सुरुवात केली होती, ते चुटकीशी कुठेतरी दडपण बाजूला सारायचं होतं, त्याचं सारण्याचं काम इथे मात्र केलं होतं. अर्थातच परागनं. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल बॅटची कडा बॅक साईडला जाणारा हा चेंडू आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. एक धाव यावेळेस इथे मात्र टीम सदरुद्दीन बाबा प्रसन्न कुपरी संघाला इथून मात्र महत्वाची आहे आणि त्याच पद्धतीने वाटचाल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी करताना आपण इथून मात्र पाहताय. सिंगल अंकित होईल. धावसंख्या सिंगलची बढतीने धावसंख्या 8. गणेशजी पाटील आपल्याला इथे मात्र तेही अगदी सकाळपासून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांची ही ओळख आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. वेलकम गणेशजी पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिशा दर्शवण्याचं काम यावेळेस आपण इथून मात्र पाहताय. सिंगल अंकित होताना आपण पाहताय. सिंगलचा खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आपण पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचती ती म्हणजे अर्थातच 9 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलं गेलं होतं. काय घडतं, निलेश धापशी तिथे पोहोचला होता आणि त्याच्यानंतर निलेश धापशीचा बंधुराज म्हणजे दोन्ही बंधुराज एकमेकांच्या बॅकअपला मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना षटक संपता. क्रमांक 1चा पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 11 या अंकावर धावफलक.
या अंकावर विजयाकरिता शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वासी आहे. ओळखलं वाईट जाऊ शकतोय खेळण्याला पुन्हा एकदा नापसंती दर्शवली गेली आहे. टप्प्याचं सिलेक्शन परफेक्ट होतं पण कदाचित वेग थोडासा जास्ती पाहायला मिळाला त्यामुळे वळण प्राप्त केलं गेलं आणि चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हर होत असताना पहिलाच बॉल वाईट स्वरूपात निलेश दापशीकडून आपल्याला पाहायला मिळालं. खूप साऱ्या मातबर खेळाडूंना निलेश दापशीने आपल्या गोलंदाजीच्या तत्वावर सळो की पळो करून ठेवण्याचं काम इथे मात्र केलेलं आहे. हवेमध्ये होता चेंडू, अनिकेत तिथे मात्र पोहोचलाय, फेकी होईल तोपर्यंत धावा इथे मात्र मिळतील, पूर्ण केल्या जातील 2. यावेळेस मी सातत्याने म्हणतो आपण बाळ्या मामांचं गीत ऐकतो, अनेक कोळी गीत इथे मात्र ऐकतो. ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागते वादकाची त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजाला साथ असावी लागते क्षेत्ररक्षणाची आणि ती साथ इथून मात्र मिळणं आता मात्र टीम सुपरने संघाला कुठेतरी मात्र गरजेची आहे. ती साथ इथून मात्र मिळताना पाहायला मिळेल का की आता मात्र टायगर अभी जिंदा आहे, तो डडकाळी फोडताना इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यद बॉल आहे निलेश दापशीच्या बॅटवर, इथे मात्र अटॅक केला गेलाय. पहा त्याने क्षेत्ररक्षकांनी अचूक इथे मात्र ओळखलं की चेंडू ड्रॉप झाल्यानंतर उंची धारण करू शकतो, त्यामुळे चांगल्या पद्धतीचं जजमेंट, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या चेंडूवर धावा किती मिळत आहेत तर पुन्हा एकदा मिळेल आणि धावा संख्या 15-15 म्हणजे विजयाकरिता चेंडू शेष राहत आहेत आतापर्यंत 10 आणि विजयाकरिता ही 10 धावा संख्येची आवश्यकता. चेंडू समान आणि इथून मात्र धावा ही समान पाहायला मिळतात. गोलंदाज घ्या. यावेळेस असं वाटलं की व्हाईट बॉल पाहायला मिळू शकतो पण यष्ट्यांच्या वरतून डिलिव्हर होणारा हा चेंडू सध्या तरी निर्धाव फेकी डॉट बॉल आहे, फसवलं गेलं. पुन्हा एकदा 9 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 10 धावा संख्येची आवश्यकता. एकदा ओहो हो यावेळेस उडवले गेले, पाठवले गेले. सामन्याला कलाटणी, सामन्याला वळण लावण्याचे काम या षटकार करताना पाहायला मिळेल का. पॉवरफुल स्ट्रोक, चला चेंडू पाठवून द्यायचा आहे. बढतीनं 21-21 या अंगावर धावफलक 4 धाव्यांपासून विजयाकरिता दूर राहत असताना SBB खुपरी संघ आणि हा ही खेळ खल्लास करणारा फटका नाहीये पण फलंदाजच्या पारी खल्लास करणारा हा फटका. झेल तिथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. सात चेंडू आणि विजयाकरिता 4 धावा संख्येची आवश्यकता. इथून मात्र आवश्यकता बस या 7 चेंडू आणि 4 धावा संख्येची आवश्यकता. स्ट्रोक तर पॉवरफुल आहे, यावेळेस फटका फसला होता. थोडासा त्रास मैदानाच्या आतमध्ये जरूर उद्भवला गेला असावा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या या क्षेत्ररक्षकाला 2 धावा पूर्ण होतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थ 23 विजयाकरिता 6 चेंडू आणि आता मात्र 2 धावा संख्येची आवश्यकता. पण सध्या तरी इथून मात्र ऐकताय 6 चेंडू विजयाकरिता 2 धावेची आवश्यकता. टेनिस क्रिकेट मधील गाजलेलं नाव आपण नाझीम गुल्लीचं सातत्याने ऐकलंय. जेव्हा जेव्हा या पद्धतीची इथे मात्र सिच्युएशन जेव्हा जेव्हा असायची तेव्हा त्याच्या गोलंदाजीच्या तत्वावर त्यांनी असे अनेक सामने
येथे मात्र विजयाच्या दिशेनं गोलंदाजीच्या तत्वावर खेचून आणण्याचा विक्रम त्यांनी केलाय. कदाचित इथे मात्र राहुल मेजरला ही गोष्ट आठवावी लागेल आणि गोलंदाजी करावी लागेल. सिंगल अंकित होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पहा, सिंगल डबलनेही इथे मात्र सामना विजयी होऊ शकतो. 5 चेंडू विजयाकरिता 1 धावसंख्येची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 5 चेंडूंमध्ये 1 धावी घेणं गरजेचंच असत. चला, पिंपळा संघ वाटचाल चालू करायच्या टॉसबॉक्सच्या दिशेनं. गोलंदाज सय्यद